जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नागोबा व इतर संचालकांची आपण सारे भाऊ संस्थेला लुटून खाऊची भूमिका। जलसंपदा पतसंस्थेत नागोबाच्या भ्रष्टाचारात परिवाराचा सहभाग। पतसंस्था कर्मचाऱ्यांची की संचालकांच्या नातेवाईकांची? संस्थेत नियमबाह्य संचालकांचा गोतावळ कार्यरत। संचालकांची जुगलबंदी, त्यावर प्रशासनाची मंदी। गेल्या बऱ्याच वर्षांपासून जलसंपदा कर्मचारी संस्थेतून निवृत्त झाल्यानंतरही असंवैधानिकरित्या नियमबाह्य पद्धतीने बँकेवर डल्ला मारण्यासाठी बसलेल्या नागोबा ओमकार धावडेंचा अनैतिक केलेला उपद्व्याप संपत नाही आहे। यावर मात्र प्रशासनातील नागोबाची पिल्लावळ सर्व प्रकार उघड असताना ढिम्म बसल्या। धावडेंचा अनैतिक बँकेवरील कब्जा आणि त्यांच्या पिल्लावळीचा हेतुपूर्वक हलगर्जीपणा, नंतर नागोबाच्या इतर प्रजातीचे सर्प भावंडाचा म्हणजे संचालकाचा भोंगळ कारभार पुढे आलाय। धावडेंच्या पाऊल खुणांवर चालून पतसंस्थेच्या भरती प्रक्रियेत झोल करून आपल्या निकटवर्तीयांना संस्थेत प्रवेश देत होणाऱ्या भ्रष्टाचारावर मुखदर्शक बाहुले बसविले आहे। शासकीय नियमानुसार प्रत्येक संस्थेच्या नोकर भरतीसाठी व्यवस्थापक समितीने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून शैक्षणिक अर्हता, वयो मर्यादा, अनुभव, सहकार क्षेत्राचे ज्ञान व आरक्षणाला अनुसरून जाहिरात प्रसिद्ध करत आवेदन मागवून नोकर भरती ऑनलाईन पद्धतीने करून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केंद्र शासनाच्या अधिकृत बँकिंग भरती घेणाऱ्या संस्थांद्वारे घेणे आवश्यक असताना नागोबा व इतर सर्प कंपनीने नियमांना तिलांजली देत आपले नातेवाईकांची अवैध भरती करून घेतली। यात धावडे यांनी आपले नातेवाईक उदय राऊत, आर.व्ही. किटकुले, एस.जी. ठाकरे, सी.व्ही. पोटे, एम.आर. वानखेडे, पूजा उगले, पी.एस. सोया व सोनाली राऊत यांसह अन्य गोतावळ, तर धावडेंच्या पावलांबरोबर गोंदियाचे संचालक श्रीकांत मस्के यांनी आपली पत्नी माधुरी मस्के व मेहुणी एस.आय. मानापुरे, तर वर्धेचे संचालक पांडुरंग देहरकर यांनी आपली सून श्रद्धा मिलमिले, सोबतच अमरावतीचे माजी संचालक श्रीकृष्ण बेलखेडे यांनी भाचा एक केचे आणि सून प्रिया बेलखेडे, तसेच आर्वीचे माजी संचालक साहेबराव केने यांनी आपला मुलगा सदाशिव केने यांना आपल्या पदाचा दुरुपयोग करत स्वार्थापोटी नियमबाह्य भरती प्रक्रिया केली आहे। सदर सर्व सर्प जातीच्या संचालकांचा कारभार बघता बोगस भरती भ्रष्टाचार झाकण्यासाठी तर नाही ना? घराणेशाही करून जलसंपदा पतसंस्थेवर ताबा मिळण्याचा प्रयत्न तर नाही ना? बोगस भरतीने पात्र गुणवत्ताधारकांवर होणारा अन्याय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी का थांबवला नाही? वरिष्ठांचे आदेश डावलून चौकशी प्रलंबित करीत जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे आणि सुचिता गुघाणे यांनी भ्रष्टाचारात हात काळे तर नाही ना केले? हे आता लवकरच उघडकीस येणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।